आणि आता सविस्तर वृत्त पाहूयात। विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकरच राहणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर आता अर्ज भरणार आहेत। दरम्यान नार्वेकरांसह सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, किसन कथोरेंचंही नाव चर्चेत आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विधानसभा अध्यक्षपदी आता पुन्हा राहुल नार्वेकरच राहणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते आहे आणि विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर अर्ज भरणार आहेत। आधी तुमचं नाव होतं, मग सुधीर मुनगंटीवारांचं नाव आलं, पुन्हा कालिदास कोळंबकर यांचं नाव पुढे येत आहे। अनेक असे सक्षम विधानसभा सदस्य भारतीय जनता पार्टीकडे आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते या संदर्भातला योग्य निर्णय लवकरच घेतील। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत, सागर कुलकर्णी आहेत। सागर, विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकरच राहणार असल्याचं कळत आहे। भाजपनं स्वतःकडे अध्यक्षपद, विधानसभेचं अध्यक्षपद राखून ठेवलंय। भाजपने स्वतःकडे विधानसभा अध्यक्षपद राखून ठेवलं हे निश्चित आहे, मात्र राहुल नार्वेकरच उमेदवार असतील असं काही नाही। या इतर नावं सुद्धा जे आहेत ते चर्चेला येत आहेत। त्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार असतील, चंद्रकांत पाटील असतील अशी नावं आहेत। याच्यामध्ये अंतिम निर्णय आज रात्री महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत होईल असं म्हटलं जातं। त्याच्यामध्ये तर्क एक असा लावला जातोय की राहुल नार्वेकर आणि हे दक्षिण मुंबईतून येतात आणि याच भागात मतदारसंघामध्ये कुलाबाच्या जवळ मलबार ही मतदारसंघ आहे की ज्याच्यामध्ये मंगलप्रभात लोढा हे कॅबिनेटचे दावेदार मानले जात आहेत। लोढा यांचा संघ परिवाराशी असणारा संबंध, त्यांचं असणारा आर्थिक वजन, या सगळ्या पार्श्वभूमीवर लोढांचं जर कॅबिनेटमध्ये प्रवेश निश्चित मानला जात असेल तर मग दक्षिण मुंबईमध्ये नार्वेकरांना कॅबिनेट मिळण्याची शक्यता कमी आहे। यामुळे परत एकदा नार्वेकरांचं पुनर्वसन हे विधानसभा अध्यक्षाच्या पदावरच केलं जावं असा एक सूर आहे। अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही। आज रात्री उशिरा याबाबतचा निर्णय होईल। त्याच्यामध्ये नार्वेकरांबरोबर इतर काही ज्येष्ठ भाजपाच्या नेत्यांची नावांचा विचार केला जाईल असं म्हटलं जातं आणि अंतिमतः भाजप श्रेष्ठींशी चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील। तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी सुद्धा सल्लामसलत करून उद्या अर्ज दाखल केला जाईल असं म्हटलं जातं। नक्कीच सागर, आम्ही तुमच्याकडे परत येणार आहोत, असंच आमच्या संपर्कात राहा।